हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। देशात लोकशाहीची हत्या, मतांची चोरी लपवण्याचा भाजपचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, तर जनादेश धुडकावणाऱ्यांनी आम्हाला शिकवू नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा पलटवार। भ्रष्टाचारी मंत्र्यांना हटवेपर्यंत आंदोलन चालूच ठेवणार उद्धव ठाकरेंचा निर्धार, कार्यकर्त्यांना भ्रष्टाचार पे चर्चा करण्याच्या सूचना। मुंबई, ठाणे, नाशिक, नागपुरात ठाकरेंच्या शिवसेनेचं जनआक्रोश आंदोलन, मुंबईत बनियन लुंगी घालून आणि बनावट पैसे घेऊन आंदोलक सहभागी, तर नागपुरात पत्ते खेळून निषेध। निवडणूक आयोगाविरोधात दिल्लीतील इंडिया आघाडीचा मोर्चा अडवला, राहुल गांधी, प्रियंका गांधी, संजय राऊतांसह ताब्यात घेतलेल्या अनेक खासदारांना सोडलं। निवडणूक आयोगाला भेटायला जातानाही पोलिसांनी अडवून अटक केली, राहुल गांधी यांचा आरोप, खरी मतदार यादी आयोगानं द्यावी अशी एकजूट झालेल्या विरोधकांची मागणी। फेकलेले तुकडे घ्यायचे नाहीत अशी वडिलांची शिकवण, गोपीनाथ मुंडेंच्या पुतळा अनावरण प्रसंगी पंकजा मुंडेंचं फडणवीसांसमोर वक्तव्य, संघर्ष आणि कारस्थान हे वारशानंच मिळवल्याचं प्रतिपादन। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधील बैठकीत राडा, अहिल्यानगरच्या आढावा घेताना 2 गट आपापसात भिडले, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप। महादेवी हत्तीणीवरची सुनावणी गुरुवारपर्यंत लांबणीवर, महादेवीला वनतारामध्ये जबरदस्तीनं नेलं, मठाकडून युक्तिवाद, तर गुरुवारी ऐकून घेऊ सुप्रीम कोर्टाचं उत्तर। कबूतरखान्यासंबंधी मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली, हायकोर्टाच्या आदेशात दुरुस्ती हवी असेल तर तिथेच जाण्याचे निर्देश। पुण्यातील खेडमध्ये कुंडेश्वर दर्शनाला जाताना भीषण अपघात, अपघातात 7 महिलांचा मृत्यू। राज्यपाल व्ही.के. सक्सेनांच्या बदनामी प्रकरणी मेधा पाटकर सुप्रीम कोर्टातही दोषी, 5 महिन्यांचा कारावास भोगावा लागणार, 1 लाखांचा दंड मात्र रद्द।